नमस्ते, कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो। आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच। तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सकाळ झालेली आहे, आज आहे सॅटरडे। तर सॅटरडे संडे शाळेला सुट्टी असते, पण सकाळपासूनच आमचं रुटीन जे आहे ते सुरू झालेलं आहे। आता वाजले सकाळचे 8, तर सगळं काही बाळाचं अंघोळ वगैरे मेकअप सगळं काही झालेलं आहे। आणि आता जस्ट भाजीवाल्या मावशी सुद्धा आल्या होत्या, तर भाजी सुद्धा घेतली आहे बाळाने। तो रोज नसतो भाजी घेण्यासाठी, त्यामुळे त्या मावशी सुद्धा त्याला मिस करत असतात आणि आज आठवणीने तो गेला भाजी घेण्यासाठी। तर छान भाजी वगैरे आणलेली आहे आणि जसं की तुम्ही बघितलं काल पावभाजीचा बेत होता आणि बाळाला पावभाजी प्रचंड आवडते। तर आता त्याचं म्हणणं आहे की त्याला पावभाजी सँडविच खायचं आहे। तर खरंच हे खूप टेस्टी लागतं। लास्ट टाइम सुद्धा मी 1-2 वेळा त्याला करून दिलं होतं, तर त्याच्या ते बरोबर लक्षात आहे। तर पावभाजी सँडविच मी कशा पद्धतीने बनवते ते मी तुम्हाला शेअर करते। त्याचबरोबर माझं वीकली क्लिनिंग रुटीन सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ खरंच खूप छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला, तयारी झालेली आहे सँडविच करायची। आता मी सँडविच बनवते। तर रात्रीची पावभाजी उरली होती, ती मी सकाळी गरम केली आणि आता त्याचेच सँडविच जे आहे ते बाळाला बनवून देत आहे। अगदी साधे सोपे आहेत आणि झटपट तयार होतात आणि तितकेच चवदारसुद्धा लागतात हे। तर भाजी जी आहे पावभाजी ती ब्रेडला वरनं लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चीज जे आहे ते यात ॲड करू शकता। इथे मी मोझरेला चीज वापरलेलं आहे। त्यानंतर कांदा, टोमॅटो किंवा अजून तुम्हाला काही चटण्या वगैरे ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। आता हे बाळासाठी आहे म्हणून मी अगदी साधं सिंपल केलेलं आहे आणि हे ना अगदी क्रिस्पी आपण भाजून घ्यायचं। जेवढं आपण हे क्रिस्पी भाजून घेऊ ना, तितकं ह्याला चव जी आहे ना अगदी अप्रतिम लागते आणि बाळाची सवय झालेली आहे आता मम्मा मला क्रिस्पी भाजून दे, क्रिस्पी करून दे, असं त्याचं असतं नेहमी। तर सगळ्यात आधी बाळाला पोटभर नाश्ता मी खाऊ घातला आणि त्यानंतर चहा तर बनतोच। चहा पिल्याशिवाय एनर्जी कशी येणार आपल्याला काम करायला, हो की नाही। तर मस्त असा दुधाचा अद्रक आणि वेलची घालून मी मस्त चहा घेतला मी आणि आईंनी आणि त्यानंतर आली मी आपल्या रुटीनमध्ये, म्हणजेच काम करण्यासाठी। तर आपल्या रुटीनची सुरुवात जी आहे ती बेडरूमपासूनच नेहमी करावी, कारण की जेव्हा आपण बाहेरचं सगळं काही आवरून येतो, स्वयंपाक, भांडी, बाळाचं वगैरे सगळं करून येतो ना, तेव्हा बेडरूममध्ये आल्यावर आपल्याला रिलॅक्स वाटलं पाहिजे। त्यामुळे बेडरूम जर आपला नीट अँड क्लीन असेल ना, तर आपला मूड जो आहे तो अगदी छान फ्रेश राहतो आणि कितीही थकवा असू दे अगदी मस्त रिलॅक्स आपण करू शकतो बेडरूममध्ये येऊन। तर सगळ्यात आधी मी बेडरूम जो आहे तो इकडे क्लीन करते आणि हे माझं वीकली क्लिनिंग मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। तर ही जी सवय आहे ना मी आता स्वतःला करून घेत आहे, जेणेकरून माझं घर जे आहे ते अगदी म्हणजे नेहमीच नीट अँड क्लीन राहील आणि अगदी प्रसन्न वाटेल। तर इकडे बेड जो आहे तो मी आधी सगळ्या चारी बाजूने ओल्या फडक्याने पुसून घेतला। त्यानंतर बेडशीट, चादरी आणि आपल्या उशाचे जे काही कवर आहेत ते वीकली वॉश आम्ही करतो। आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं मागे पुढे होतं, पण ते वीकली किंवा 8-10 दिवसातून एकदा ते वॉश केले जातातच। आणि आमच्या घरामध्ये जे कपाट आहे त्याचा जो आरसा आहे तो सुद्धा मी ओल्या कॉटनच्या फडक्याने पुसून घेतला। आणि आता इथे अजून एक तुम्हाला मी टिप देत आहे। तर सुरुवातीला आपण अगदी स्वच्छ कॉटन फडक्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपला जो न्यूजपेपर असतो ना, रेग्युलर न्यूजपेपर, तर त्याने सुद्धा हे व्यवस्थित असं हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे। आपला आरसा इतका सुंदर आणि चकाचक निघतो ना, एकही डाग आपल्या आरशावरती राहत नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुमचा वेळ आणि बोलतात ना मेहनतसुद्धा वाचेल। आणि मैत्रिणींनो, आमच्या बेडरूमला एकही खिडकी नाही आहे, अगदी हवा बंद अशी आमची बेडरूम आहे आणि त्यामुळे इतकी धूळ वगैरे आमच्या बेडरूममध्ये येत नाही। तरीसुद्धा आठवड्यातून एकदा जर आपण अशा पद्धतीने आपलं कपाट असेल, फर्निचर असेल, ड्रेसिंग टेबल असेल, त्याच्यावरनं असं हात फिरवला ना की नेहमीच आपलं बेडरूम असेल किंवा इतरही हॉलमधलं जे काही फर्निचर असेल ना, ते नेहमीच असं चकाचक आणि नीट अँड क्लीन राहील आणि आपल्यालासुद्धा अगदी प्रसन्न वाटेल। कारण की जेवढी स्वच्छता आपल्या घरामध्ये असेल ना, तितकं आपलं मन जे आहे ना ते अगदी प्रसन्न राहतं, शांत राहतं आणि आनंदी राहतो आपण, महत्त्वाचं म्हणजे। त्यामुळे आता ही जी सवय आहे ना मी आता स्वतःला करून घेत आहे की वीकली मी अशा पद्धतीचं माझं रुटीन जे आहे ते आता हळूहळू मी सेट करणार आहे, जेणेकरून जेव्हा आपण एकत्र असं काही पसारा काढतो ना क्लिनिंगचा,
त्याचा इतका काही लोड आपल्याला अजिबात येत नाही. तर वीकलीमध्ये मी तुम्हाला शेअर केलं की जे काही फर्निचर आहे, ड्रेसिंग टेबल तर मी घरीच सिंपल बनवलेलं आहे, तर ते असेल, कपाट असेल, आपला बेड असेल, तर हे सगळं आपण क्लीन करायचं आहे, स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचं आहे. आपल्या चादरी, उशाचे कवर, बेडशीट्स हे सुद्धा आपण वीकली क्लीन करायचे आहेत. तर बेडरूम छान माझा क्लीन झाला होता सकाळीच. त्यानंतर मी तुम्हाला आता डायरेक्ट दुपारी भेटत आहे. चादर वगैरे मस्त सुकली होती, बेडशीट सुकली होती, उशाचे कवर वगैरे छान सुकले होते, कारण की आज काही इतका पाऊससुद्धा नव्हता, वारासुद्धा छान येत होता, तर मस्त सुकून निघाले. आणि दुपारी भेटत आहे कारण की मधल्या वेळेमध्ये स्वयंपाक, जेवण आणि बाळाला झोपवणं वगैरे ही सगळी कामं होतीच. त्यामुळे डायरेक्ट मी आता दुपारीच काम करायला घेतलं हे सगळं. आणि बाहेरचंसुद्धा मला बरंचसं थोडंफार क्लिनिंग करायचं आहे, तर व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा शेवटपर्यंत. तर आता फायनल लुक म्हणजेच बेडशीट वगैरे अंथरणं. आता बेडशीट जी आहे ती एकदम अशी व्यवस्थित आम्हाला टाकावी लागते, कारण की इकडे येऊन बाळाचं उड्या वगैरे मारणं, खेळणं, बागडणं हे सगळं काही चालू असतं. त्यामुळे अगदी व्यवस्थित एकही गुढी न पडता व्यवस्थित मी अशी टाईट बेडशीट जी आहे ती अंथरून ठेवते आणि खूप छान लुकसुद्धा येतो आपल्या बेडरूमला. आणि दोन्ही साईडचे जे ड्रेसिंग टेबल आहे ते सुद्धा मी सकाळी पुसून घेतले होते, तर ते सुद्धा आता छान असे मी सेट करून ठेवते. आणि पायपुसणी पण आपण वीकली धुवायची आहे. वीकली नाही जमली तरी 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा आपण ती क्लीन करायचीच आहे आपली पायपुसणी वगैरे. तर छान असं बेडरूम माझा आता सेट झालेला आहे. तर आता मी डायरेक्ट हॉलमध्ये भेटते तुम्हाला. तर मैत्रिणींनो, तुम्ही हॉलमध्ये बघू शकता इकडे सगळं काही माझ्या बाळाचंच सामान पडलेलं आहे. त्याचं म्हणजे त्याच्या दोन्ही बॅग्स, त्याचबरोबर त्याच्या सगळ्या खेळणी, इतर सगळ्या गोष्टीसुद्धा तो खेळण्यासाठी घेत असतो. तर ते सगळं इकडे नेहमी पडलेलं असतं, तर ते वारंवार आवरावं लागतं. कधी आईंना, कधी मला, जसं जमेल तसं आम्ही सगळेजण आवरतच असतो. पण लहान मुलं आहे त्याच्यामुळे हा पसारा जो आहे तो सतत होतच असतो. आणि असंही म्हटलं जातं की लहान मुलांचा हा कधी पसारा नसतो त्यामुळे त्यांना कधीही आपण ओरडायचं नाही, कारण की ते गोकुळ असतं आपल्या घराचं. आपल्या घरामध्ये गोकुळ नांदत आहे असाच त्याचा अर्थ होतो जेव्हा बाळाची खेळणी इकडे तिकडे पडलेली असतात तेव्हा. त्यामुळे अजिबात चिडचिड न करता आपल्याला हे सगळं काही व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि जसं जसं आपलं बाळसुद्धा मोठं होईल ना, तसं तसं त्यालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची सवय लावायची आहे, की त्याचं जे काही सामान आहे, खेळणी असतील किंवा स्टेशनरी असेल, बॅग असेल, तर त्याने स्वतःहून त्या सगळ्या जागच्या जागी ठेवल्या पाहिजेत. तर ही सवय आपण त्याला स्वतःहून लावली पाहिजे. तर इकडचं TV युनिट जे आहे ते सगळं व्यवस्थित मी ओल्या फडक्याने पुसून घेतलं, कारण की हे मेन डोअर जे आहे ते आमचं सतत थोडंसं ओपन असतं, उघड बंद होत असतं त्याच्यामुळे धूळ जी आहे ती अशी येतच असते घरामध्ये. पण आता पावसाळा आहे त्यामुळे इतकी काही धुळीचा प्रश्न येत नाही. आणि हे जे टीपॉय आहे ना, तर ह्याला अशी वेगळीच डिझाईन आहे आतल्या साईडने, त्यामुळे आतल्या बाजूने ते इतकं काही दररोज किंवा सारखं ते क्लीन करायला नाही जमत. त्यामुळे आज हे व्यवस्थित मी डीप क्लीन करून घेत आहे ओल्या फडक्याने. आता इकडे मी कॉटनचा ओला फडका वापरलेला आहे, त्याच्यामुळे कसं अगदी हे पटकन निघतं आणि अगदी चकाचक दिसूनसुद्धा येतं. तर TV युनिट क्लीन झालं, टीपॉय क्लीन झालं. त्यानंतर ह्या ज्या 2 सोफा चेअर तुम्ही बघत आहात, तर याच्यावरती सुद्धा उठणं, बसणं, बाळाचं काही खाणं वगैरे, जेवण करणं, पाणी पिणं सगळं याच्यावरती सुरू असतं त्याचं दिवसभरातनं. तर ते सुद्धा मी आता क्लीन करून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्या घराचे जे काही दरवाजे आहेत ना, तर ह्याला दिवसभरातनं आपल्या सगळ्यांचेच हात लागलेले असतात. त्याचबरोबर धूळ, पाऊस, ऊन सगळं काही दरवाजे आहेत ते सहन करत असतात आपले. त्यामुळे त्याच्यावरनं सुद्धा वीकली किंवा 12 दिवसातनं किंवा 15 दिवसातनं एकदा हात फिरवणं खूप गरजेचं आहे. तर जितके पण आमच्या घरातले दरवाजे आहेत ना, तर ते सुद्धा मी अगदी ओल्या फडकाने छान असे पुसून घेतले. आणि खरंच खूप छान वाटतं. दरवाजाच्या ज्या काही चौकटी आहेत तर त्यासुद्धा मी अशा पद्धतीने क्लीन करून घेते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजेच आपल्या घरात असणारे लाईटीचे बोर्ड्स. तर लाईटीचे जे काही बोर्ड असतात ना, तर त्याला आपल्या प्रत्येकाचे हात लागत असतात. ते हात आपले कधी स्वच्छ असतात, कधी चिकटपणा वगैरे असतो, तर ते सगळं काही या बोर्डला लागलेलं असतं. आणि त्याच्यामुळे हे जे खूप आहेत ना असे काळवणले जातात. त्यामुळे आपण काय करायचं बघा, असे बेबी वाईप्स असतात किंवा मेकअप रिमूव्हर असे वाईप्स असतात ना, तर त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे योग्य ती काळजी घेऊनच. तर मी नेहमी ना ह्याच वाईप्सने, बेबी वाईप्स
वाईप्स आहेत माझ्या बाळाचे, तर त्यानेच हे अशा पद्धतीने क्लीन करून घेते. इतके सुंदर निघतात ना, जास्त मेहनतसुद्धा आपल्याला लागत नाही. आणि तुम्ही बघू शकता आमचा हा बोर्ड आहे, आता ह्याला 5 ते 6 वर्ष झाले. अगदी हा पांढरा शुभ्र आहे, कारण की वेळोवेळी मी तो क्लीन करतच असते. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कसं वाटलं माझं हे वीकली क्लिनिंग रूटीन? आय होप की तुम्हाला आवडलं असेलच. आणि तुम्ही कशा पद्धतीने वीकली क्लिनिंग करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. आणि प्लीज एकतरी कमेंट आणि लाईक नक्की करत जा. भेटूया अशाच एका छानशा इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूया लवकरच. बाय.